हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नीता अंतला. सो आजचा एपिसोड एकदमच छान होता. म्हणजे जो टास्क झाला चांगला होता. पण तो थोडा टास्क डिझाईन करायला मला वाटतं बिग बॉस कुठेतरी चुकले. कारण कसं आहे ना, ते कोणालाही पण थोडं हार्म होऊ शकलं असतं, कोणाला तरी लागू शकलं असतं. कारण असा टास्क. आणि दुसरी गोष्ट असं होतं की ते बॉईजमध्ये कसं संकेतच एक स्ट्रॉंग होता. बाकी सगळ्या गर्ल्सच होत्या. म्हणजे दीपाली आहे, रेवा आहे, नंतर तन्वी आहे. सो या सगळ्या गर्ल्स होत्या आणि प्रभू तर कोणाला म्हणजे मॅच करू शकत नाही. राकेश बिकॉज ऑफ एज ऑर व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे त्यांची इमेज अँड ऑल. सो नाही तेवढं त्या लेवलवरती खेळू शकत. तर थोडा टास्क याने म्हणजे आता कसं हिंदीमध्ये आपल्याला हे असतं की हे लोकच टास्कच आणत नाही आणि टास्कच करत नाही. कारण तिथे पण तेच असतं, सेलिब्रिटीज असतात, मग कोणाचे काय असतं, कोणाचं हेअर प्लांट असतं, कोणाची सर्जरी असते, कोणाचं काय असतं. सो दॅट्स वाय मे बी ते लोक नाही करत आहेत. आय मीन गेम माहिती नाही. पण इथे मराठीमध्ये हे लोक छान छान टास्क आणतात. पण कधी कधी मला असं वाटतं ना कुठे की की किती काही म्हटलं की म्हणतात ना, गर्ल्स बॉईज म्हणजे जेंट्स लेडीज किती इक्वल जरी असले तर जिथे फिजिकल स्ट्रेंथ येते तिथे ऑफकोर्स बॉईजची स्ट्रेंथ जास्तच असते कम्पेअर टू गर्ल्स. तर असं दोघांनी म्हणजे संकेतनी तर छान, ऑफकोर्स तो आपण पहिल्यापासून बघितलेलंच आहे. तो टास्क फार छान खेळतो. पण इथे कधीतरी काय होते ना, तुम्ही टास्क खेळण्याच्या नादात कुठेतरी ह्युमॅनिटी तर नाही विसरत आहे ना. गेमच्या नादामध्ये तुम्ही काय करताय तुम्हाला कळतच नाहीये का? म्हणजे जेव्हा ह्याचं होतं, संकेतचं होतं, आज जाण्यापूर्वी त्यांनी राकेशलाच वरती टॉपला ठेवलेलं आणि म्हणजे तो हिटमध्येच होता. आणि आता तोच संकेत प्राजक्ताला म्हणतो, हा काय खेळतो, हा तर काहीच खेळताना दिसत नाहीये. आम्हाला केवढा विचार करावा लागतोय, टास्क पण खेळावं लागतंय, नंतर बॉन्डिंग पण करावी लागते आणि सगळेच विचार करावे लागतात. सो तुम्ही आत्ताच आलेले आहात आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळं करावंच लागणार आहे. ती गोष्ट वेगळी. तर कसं आहे ना, हे लोक बाहेरून बघून आले. त्यात माहिती पण आहे की विशालचं जरी त्याला मास्टर माइंड म्हणत असेल, म्हणजे ऑफकोर्स खेळतात, डोकं लावतायत, ते ठीक आहे. पण कुठे ना कुठे तर कसं ना, निगेटिव्ह दिसतात हे लोक. जरी आपण कितीही मान्य केलं की हे लोक चांगले खेळत आहेत, ते लोक टोळी असणं गरजेचे. आता काय टोळी तर काही राहिलेलीच नाहीये. पण मग तरी मग तुम्ही तुमचा झुकाव संकेतचा विशालकडेच दिसतो. आणि विशाल तर इतका शहाणा आहे आणि चॅप्टर आहे, म्हणजे असं म्हणेल की माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे, माझा इंडिव्हिज्युअल गेम आहे. आणि जसं त्याला माहिती आहे आता संकेत म्हणजे स्ट्रॉंग प्लेयर पण आहे आणि खेळतोही चांगला आहे. तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तर जाऊ शकत नाही. तर त्याला आपल्याला बरोबर घेऊन राहावं लागेल आणि खेळावं लागेल. सो त्याला तो इन्स्ट्रक्शन्स देताना पण दिसतोय आणि संकेत पण ते तो बाल्कनीमधनं जेव्हा टास्क चालू होता ते तो फॉलो करताना पण दिसतोय. सो पुढे यांचं आता टोळी तुटली आहे, टोळी नाही आहे, टोळीमधलं कोणी नाही आहे. म्हणजे आता फक्त विशाल आहे आणि अनुश्री आहे. पण अनुश्रीचं पण माहिती नाही इथे आणि तिथे दोन्हीकडे असते. आणि ती जरी बोलली टोळी सोडली आहे की आतमध्ये तिने ॲक्सेप्ट केलं होतं, ते आमचं प्लॅनिंग होतं. आणि आता ती ह्याच्या विशालबरोबर पण बसलेली असते. आणि या दोघांचा काय गेम चाललेला असं म्हणजे यांच्याच टीममधली लोकं, हे लोकं त्यांच्याच विषयी बोलत असतात. म्हणजे आता जेव्हा टोळीमध्ये होते तेव्हा सुद्धा ते लोकं, म्हणजे रोशन होता तर रोशन विषयी बोलत, अरे हा काय खेळतो आणि काय करतोय. म्हणजे हे लोक कसं ना, बसून बसून लोकांचा गेम डिकोड करतायत आणि म्हणजे लोक प्रेक्षकांना सांगतायत की बाबा हा असा आहे, हा किती वीक आहे खेळायला, तो खेळत नाहीये बरोबर आहे ना. सो आणि मग त्या प्राजक्ताबद्दल पण असंच बोलत होते, तिचा काय गेम आहे, ती काय खेळते, म्हणजे तिला नेहमीच कोणा ना कोणाची तरी गरज लागते, कोणी ना कोणी तिला म्हणजे सपोर्ट लागतोय. सो आधी करण होते तर, आणि आता ती तुझ्यामध्ये बघते आणि तुला बघते. तर अनुश्रीचं असं सगळं. तर अनुश्रीचा पण गेम आता एवढा काही म्हणजे आता बघू पुढे, अजून आहेत काही आठवडे. पण अजून काही नाही दिसत आहे. आता काल पण राखीबरोबर तो इश्यू झाला. तिला कळलं की ती शब्दांमध्ये चुकली आहे किंवा काय, तर ती मग रडायला लागली. सो आज पण कसं टास्क जो होता, तर टास्कमध्ये या लोकांचा सहभागच नव्हता. म्हणजे विशाल आणि अनुश्री हे लोकं वरतीच बाल्कनीमध्ये होते आणि सागर पण खेळणार नव्हता, कारण तो उमेदवारीमध्ये नव्हता. पण त्याला संचालक बनवलं होतं. आणि सागरचं तर असं आहे, कोणावरही उगीचच नुसतं ओरडायचं अँड ऑल, त्याचा गेमच कळत नाही सागरचा. सो
म्हणजे एपिसोडची सुरुवातच अशी झाली नाही तर राकेश कांदा कापत अँड ऑल होता. त्याचा ते काय बोट कट झालं, मग ते रक्त यायला लागलं, राखी गेली, फर्स्ट एड घेऊन आली आणि त्याला ते सगळं करायला लागली नंतर. मग इथे कसं आहे ना रेवाचं आणि त्यांचं चाललेलं असतं. ते पण मला कळत नाही राखीचं, की ती रेवाच्या मागे इतकी का लागली आहे. आणि मग रेवा पण फुटेजसाठी तिने सरळ सांगून टाकायचं ना बाबा, जरी तिला राकेश पण फुटेजसाठी करतोय, ती पण फुटेजसाठी करते. मग क्लिअर व्हा ना. आणि मग त्याच्यामध्ये राखीचं सगळीच म्हणजे ओव्हर करताना दिसते. मग ते कधी-कधी असं वाटतं राखी नको गं, एवढं आता अति झालंय. आता ह्याच्यापुढे नाही सहन करू शकणार. तर असं झालंय. नंतर मग ते लोकं त्याच्याशी म्हणजे म्हणतात ना, तो ह्याच्याबद्दल म्हणत होते, अनुश्री म्हणत होते, की ती म्हणजे तिने वॉश बेसिनमध्ये तिने तिचं भांडं ठेवलं होतं. तर मे बी त्यांचं डिसाईड झालंय, की पर्सनल भांडी घासायची वगैरे आणि तिने ती घासली नव्हती. आणि मग तिथे दीपाली होती. तर दीपाली म्हणत होती, "तू घास ना." तर मी नाही घासणार. आणि म्हणे, "अरे मग तू एवढे आठवडे 10 आठवडे राहिली तरी मी घासणार नाही. मी तसं ठेवेन. माझं मी बघून घेईन." ती म्हणते, "तू असं कसं? मग तू काय काम करू नको. तू जा इथून निघून." तर मग ती म्हणते, अनुषा म्हणते, "तुझ्या जीवावर नाही आली आहे ना." तर अनुषेचं हे पहिल्यापासूनच आहे, कामं नाही करणं. तुम्ही तिथे खेळायला आलाय. ठीक आहे, आता तुम्ही घरी नाही काम करत, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बिग बॉस सगळे बघून आलेले आहेत, तर तुम्हाला कामं करावी लागतील. मग थोडंफार तुम्ही करून टाकायचं. पण आता ह्या लोकांना इश्यूज क्रिएट करायचे, पण ते कसं माहिती आहे ना, अननेसेसरी इश्यू आहे. तुमचे काहीतरी व्हॅलिड इश्यू असेल आणि टॉपिक्स असतील, तर अनुषीचं ते गेमच कळत नाही. म्हणजे काम न करणं, नंतर चोऱ्याच करणं आणि व्यवस्थित मग दोन्ही बाजूने म्हणजे काटा टीमच्या बाजूला पण आहे, टोळीच्या बाजूला. म्हणजे तुमचं कुठे स्ट्रॉंग काही स्टँडच नाहीये. सो तो गेम असा काहीतरी डगमगताना दिसतोय. आता पुढे बघू कसा गेम खेळते, पण आता तरी तो डगमगताना दिसतोय. नंतर मग संकेत आणि प्राजक्ता तेच बोलत होते, की आरबी कुठेच दिसत नाही. त्याचा काय गेम आहे एंड ऑल. तर म्हणे ते प्राजक्ता म्हणे तन्वीचं पण सगळं तसं आहे. तन्वी सगळीकडे घुसते आणि सगळीकडेच ती मध्ये तिला बोलायचं असतं. मग संकेत बोलला तिला, पण ती इलॉजिकल नसते. तिचे मुद्दे काही-काही बरोबर असतात. नंतर मग राकेशचं इथे चालू झालं. म्हणजे इथे एकीकडे नाही पण म्हणायचंय राखीला, की आपली फ्रेंडशिपच आहे आणि ते आणि नंतर मग तोही फुटेजसाठी करतोय, फन वेमध्ये चाललंय. त्याने त्या पिठाचा हार्ट काय बनवलं, ते भाजलं आणि दाखवलं दिल अँड ऑल. आणि मग तो त्यांचा सगळा टाईमपास चालला होता नाहीतर. मग अनुश्री प्राजक्ताला मग ते म्हणतात ना, अनुश्री म्हणत होती, "सागर प्राजक्ताला का सपोर्ट करतोय?" आणि मग मी म्हणे तो बरोबर बोलला ॲक्चुअली विशाल, की पुढे जाण्यासाठी ही काहीही करते. म्हणजे तुम्ही एवढे-एवढे गुड बुक्समध्ये नका राहू. तर तो तेच म्हणाला म्हणे राकेश तिला नेहमी नॉमिनेट करत असतो. तरीही तिला त्याच्या गुड बुक्समध्ये राहायचंय. तर हा पॉइंट पण बरोबर होता. हे बरोबर आहे, आपल्याला कोणीतरी नेहमीच नॉमिनेट करतोय. आपण त्याच्याशी कसं चांगलं बोलू शकतो? सो आय डोंट नो की तिचा तो रिअल स्वभाव आहे, की म्हणजे खरंच ती अशी आहे, की गेमसाठी करते माहिती नाही. नंतर राखी ते केळेवाली बनली. डोक्यावरती केळे जाऊन आणि नंतर मग सगळ्यांची इंटरव्ह्यू घेते. राकेशजवळ गेली, मग तन्वीजवळ गेली. मग तन्वी म्हणते, "हां, आमची स्ट्रॅटेजीच असते. आम्ही फ्रंट फूटवरती खेळतो." आणि नंतर मग काही लोकं आहेत, जे ग्रुपमध्ये जातात, बाल्कनीमध्ये गेले, तर बाल्कनीमधले सगळे खाली केले. आणि नंतर मग टोळीमध्ये गेले, तर टोळीमधली लोकं पण 2 जणांना त्यांनी रिकामी केलं, म्हणजे गेले. आता 2 जणच बाकी आहेत वगैरे. नंतर मग ती राखी तिला विचारत होती, की दीपाली दुसऱ्या ग्रुपमध्ये जाते, ते ते तुम्हाला आवडत नाही वगैरे. तर तो म्हणे, "असं नाहीये. आम्ही सगळेजण स्ट्राँग आहोत आणि आम्ही प्रत्येकजण म्हणजे सोमवारी हा स्ट्राँग असेल, तर मंगळवारी तो स्ट्राँग असतो, बुधवारी तो स्ट्राँग असतो." तर अशा प्रकारे ते आणि म्हणे, "काय असं आम्ही 100% देणार आहे." म्हणजे किती काही झालं दुश्मनाला जाऊन नाही त्या दुश्मनाचा आधार नाही घेणार. तर ते असं कुठे ना कुठेतरी प्राजक्ताला ते सगळे टॉन्ट्स मारत होती. नंतर मग कॅप्टन्सी टास्क आला. तो जो उमेदवारीचे झालेले ते लोक 8 उमेदवार होते हे लोकं आणि मग तो टास्क आला. तो फिशचा टास्क होता. म्हणजे मागे जे बास्केट होते बांधलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते फिश म्हणजे मासे ठेवायचे होते आणि मग तुम्हाला ते मासे वाचवायचे पण होते एकमेकांपासून. आणि ज्याच्या बास्केटमध्ये जास्त मासे असतील तर तो पुढच्या राउंडमध्ये जाणार. तर असे राउंड होते आणि नंतर मग त्यांनी ट्विस्ट आणला, की तुम्ही फर्स्ट राउंडमध्ये एक
किंवा एकापेक्षा जास्त लोकांना पण ओढू शकता. मग तिथे चालू झाले. मग प्राजक्ताने फिश घेतले. नंतर तिथे प्राजक्ता परत बाबा डील चालू करायला झाले. काय प्राजक्ताचं कळतच नाही. राखीला गेली, "हां, तू मला मासे दे." नंतर संकेतला मासे दे. आणि राखी तर म्हणत होती की तिला कॅप्टन बनायचं नाहीये. तर ती फक्त इथून तिथूनच होती. तिला पूर्ण वाचवत होते. आता तिची पूर्ण सगळी सर्जरी चालली आहे. फेसची, नाकाची, ह्याची, त्याची. सो मग ती काय करणार? तर ती सगळे वाचवतच होती. म्हणजे लपायचं सगळं काम करत होती. सो नंतर मग स्टार्टिंगला सगळेच प्राजक्तावर झाले. म्हणजे दीपाली पण गेली, तन्वी पण गेली. नंतर मग इथे राकेश पण मग संकेतच्या मागे वगैरे गेले. सगळेजण नुसती झटापट चाललेली, खेचाखेची झालेली. रेवाच्या मागे पण सगळे हे करत होते. संकेत रेवाच्या मागे जात होता. मग असं जेव्हा फर्स्ट ह्याच्यामध्ये आलं तर फर्स्ट राऊंडला म्हणजे झालं. मग तो बजर वाजला आणि फर्स्ट राऊंडमध्ये मग त्यांनी राकेश ज्यांचे म्हणजे ज्याच्या ह्याच्यात कमी मासे असतील बास्केटमध्ये त्यांना तुम्ही इविक्ट कर म्हणजे बाहेर काढायचं होतं. मग त्यांनी सांगितलं सागर संचालक होता. तर मग त्यांनी सांगितलं की राकेश, दीपाली आणि प्राजक्ताला त्यांनी बाहेर काढलं. नंतर सेकंड राऊंड चालू झाला. सेकंड राऊंड चालू झालं तर पण त्याच्यामध्ये पण मग कसं मासे आरबी कसा प्रोटेक्ट वगैरे करत होता. मग ती पूर्ण खेचाखेची चालू झाली. नंतर नंतर रेवा पण ओढाओढ करत होती. हा पण रेवाला संकेत खेचत होता. म्हणजे कसं आता ॲक्च्युली संकेत ना फिजिकली स्ट्रॉंग आहे. तर त्याला एवढं स्ट्रॉंगनेस दाखवायची गरजच नव्हती मुलींवरती. ऑफकोर्स एवढ्या मुलींच्या अगेन्स्टमध्ये तो जात होता. मागच्या वेळी पण टास्कमध्ये तो फार छान केला. पण आज ना जरा त्यांनी जास्त फिजिकल हे केलं. भरपूर ॲग्रेशनमध्ये होता. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे अक्षरशः त्यांनी रेवाला पण खेचत होता. तन्वीला पण त्यांनी खेचली. तर ते कुठे नाही बरोबर वाटलं. पण ठीक आहे आता एकीकडनं म्हणत ना गेम पण आहे. तर तुम्हाला जिंकायचंय. तर त्याप्रमाणे नंतर मग त्यांनी हे संकेतने मग राखीकडनं पण घेतले मासे. नंतर तन्वी प्रभूला ओरडायला लागली, "अरे तुझ्याजवळ तर कोणी नव्हतं. तर तू राखीकडनं घेत होता. तू राखीला काय?" राखी म्हणते, "हा माझ्याकडे आलाच नाही." तर प्रभूचं असं झालंय ना की त्याला आता तो बोलतो विशालला पण तडतड बोलतो. कोणीही त्याला पॉइंट आउट केलं तर तो बोलतोय. पण त्याला काय करायचं ना ते कळत नाही. त्याला तन्वी सांगते ते तेव्हाच तो करतो. तर हे मासे तिथे खरंच बरोबर बोलली ती तन्वी. ही पण फिरत होती राखी आणि तो पण तिथे फिरत होता. त्यांच्या दोघांजवळ कोणी जात नव्हतं. तर यांनी सरळ राखीकडनं मासे घ्यायला पाहिजे होते ना. यांनी नाही घेतले. मग तिथे तन्वीने मागितलं तर तिने तन्वीला पण मासे दिले आणि नंतर संकेतने मागितले तर संकेतला पण दिले. तर नंतर मग त्याच्यातनं सांगितलं की 2 उमेदवार तुम्हाला बाहेर काढायचे. तर तिथे पण आता त्यांची भरपूर झटापट झाली. नंतर मग तिथे आता राखी होती आणि याच्यामध्ये रेवा आणि प्रभूच्या याच्यामध्ये सेम होते मासे. तर मग ह्यांनी काय सागरने हे केलं म्हणजे डोकंच चालवलं, गेम खेळला. तर त्यांनी राखीला आणि रेवाला बाहेर काढलं. म्हणजे असं झालं की टाय झालं तर खरं रेवा छान खेळत होती. प्रभू तर खेळत होता ना बिकॉज ऑफ यू नो व्हेरी वेल त्याचा हाईट आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे तो वीक आहे तो. पण रेवा खरंच आज छान खेळत होती. पण त्यांनी तिला द्यायला पाहिजे होता म्हणजे चान्स. तो त्यांनी दिला नाही. आणि नंतर मग थर्ड राउंड आला. थर्ड राउंडमध्ये मग तन्वीने जरा गोंधळच केला. तिने म्हणतात सगळे असे बांधून घेतले ते सगळे मासे आणि त्याच्याने मग कसं संकेत घ्यायला गेला तर मग ती इतकी ओढाताण झाली आणि ती चोरचोरात ओरडायला लागली. मग तिथे मेडिकल रूममध्ये तिला बोलवलं आणि हे केलं. नंतर ती स्वतःलाच ब्लेम करायला लागली, "अरे मी का रडले अँड ऑल." म्हणजे खरंच तिचं ते ताणलं गेलं होतं. कारण तिने बांधूनच घेतलं होतं. तर ते बांधायला नव्हते पाहिजे होते. आणि संकेत काय एवढा ॲग्रेशन मोडमध्ये होता का खरंच लिटरली कळलं नाही. तर ते जरा म्हणजे तो एवढ्या ॲग्रेशनमध्ये नसता केला तरी तो सहज जिंकला असता संकेत. पण तरी पण त्यांनी ते केलं तर कुठेतरी असं वाटतं चुकीचं आहे, कुठेतरी वाटतं गेमसाठी केलंय. तर मग तुम्ही सांगा का तुम्हाला कोण बरोबर वाटतंय? संकेत बरोबर वाटतंय का? तर गेमसाठी, कॅप्टन्सीसाठी तो खेळत होता. पण तिथे त्यांनी थोडं ते पण बघायला पाहिजे होतं, की ती पूर्ण खेचली जाते. सो त्याप्रमाणे नंतर मग म्हणतात ना ते संकेत मग तो खेचाताण परत मेडिकल रूममध्ये गेली. मेडिकल रूममधनं बाहेर आली. आणि नंतर ती परत खेळायला लागली आणि नंतर मग त्यांनी सगळेच मासे घेतले. प्रभूच्या इकडचे पण मासे वगैरे घेतले आणि सगळे असे म्हणजे ॲक्च्युअली असा रूल पण असा होता का ते मासे बास्केटमध्ये पाहिजे. तर आरबीने पॉइंट आउट केलेलं पहिल्या राउंडला की ते सगळेजण असे धरून होते. तर तुम्ही असं कसं करू शकता? तर सागर म्हणतो, "हां, हां, 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 हां." असं सगळं तो करायला लागला. म्हणजे हे तुम्ही रूल मोडलेला आहे. नंतर लास्टच्या ह्याच्यात पण सांगितलेलं की बाबा ते मासे तुम्हाला तिथे बास्केटमध्ये पाहिजे. तर ते संकेतच्या हातामध्ये होते. तर म्हणे बझरच्या आधीपर्यंत मग तुम्ही वाचवणार कसं? अरे बरोबर
बरोबर आहे, वाचवणार कसे? पण जेव्हा बजर वाजला तेव्हा ते मासे कुठे होते? तर ते मासे प्रभूच्या बास्केटमध्ये होते. पण संकेतच्या बास्केटमध्ये तर संकेतने असे ते पकडून ठेवले होते, कारण तन्वी पूर्ण त्याच्या अंगावरती चढली होती. सो तसं बघायला गेलं म्हणजे पूर्ण फेअरच्या ह्याच्यामध्ये, तर तिथे मग प्रभू जिंकायला पाहिजे होतं, कारण प्रभूचे तिथे बास्केटमध्ये मासे होते आणि ह्यानी ते नंतर टाकले आफ्टर बझर. सो पण तिथे संकेतने निकाल दिला की सॉरी सागरने निकाल दिला की संकेत जिंकला. सो अशा प्रकारे तो मग तिथे टास झाला. तर नंतर मग तन्वीचं सतत चाललेलं प्रभूशी, तू खेळायला पाहिजे होतं, तू असं करायला पाहिजे होतं, तू तसं करायला पाहिजे होतं. तर दीपाली तिला सांगत होती, अगं तो केवढा म्हणजे प्रभू आणि संकेत. तर तो म्हणजे कुठल्याही अर्थाने तो जिंकू तर शकला नसता. पण तिचं हेच होणं वाचवायचं होतं. मी तुला सांगितलेलं ना, तिकडे कोपऱ्यात जाऊन उभा राहा, तर तू तिथून का हललास? तर तो म्हणे, आता तू तुझ्याजवळ आला, तर तुला लागलं असतं म्हणून मग मी हे केलं, म्हणून तो माझ्याजवळ आला. तर अशा रीतीने तसं झालं. पण तन्वीला जाम राग येत होता. तर ती म्हणते, मला हार नाही पचत. मी म्हणतात ना, काय हे पचवून घेते अँड ऑल असं तसं. नंतर मग रेवा पण म्हणत होती, की टाय झाला होता, पण संचालकांनी मला काढलं. नंतर मग ती सागर बोलला, मी तुमच्याच बाजूने खेळत होतो, मी प्रभूला चान्स दिला. मग तन्वी म्हणते, हा मी ते फेवर रिटर्न करेन. आणि मग विशाल म्हणतो, हिला तन्वीला दाखवायचं होतं की प्रभूला, की आय विल मेक अ विन फॉर यू देन, म्हणजे असं की बाबा मी तुला जिंकून देते अँड ऑल. म्हणजे पण तिथे ते तन्वीचं थोडंफार जेस्चर चांगलं दिसलं, की ती प्रभूला बोलत होती की मी तुला जिंकून देते. तर ती खरंच ह्याच्यासाठी करत होती. म्हणजे ती पडत होती, हे करत होती. तर टास्कमध्ये ती कधीच हे करत नाही, म्हणजे तिचा वुमन कार्ड कधी प्ले करत नाही. तर ती त्याच्यासाठी खेळत होती. तर ते बघून बरं वाटलं, की बाबा त्याच्यासाठी कोणतरी खेळतंय, म्हणजे की ह्युमॅनिटीच्या हिशोबाने. ते ह्युमॅनिटीच्याच हिशोबाने मग तेव्हा तसंच वाटलं, की तन्वी हरून सुद्धा जिंकली आणि संकेत जिंकून सुद्धा हरला का? कारण त्यांनी तिथे ह्युमॅनिटी रेवाबरोबर पण नाही दाखवली. त्यांनी रेवाचा पाय अडकून ती पडलेली तरी तो तिला खेचत होता. तिकडे तन्वीला पण खेचत होता. म्हणजे तुम्हाला माहिती त्या मुली एवढ्या काय आहे, जरी स्ट्रॉंग जरी असल्या, पण तुझ्यासमोर त्या एवढ्या स्ट्रॉंग नाहीये ना, तू जेवढा स्ट्रॉंग आहे. तर एवढं खेचाखेची आणि एवढं त्याने अक्षरशः फरफटत होता तो. तर तेवढं करायची गरज नव्हती. आता बघू भाऊच्या धक्क्यावर काय त्याला बोललं जातंय की नाही जातंय. भाऊचा धक्का तर आपण त्यात काही एक्स्पेक्टेशन्स ठेवू शकत नाही. म्हणजे ते इतकं मिळमिळीत आणि मुळमुळीत चाललेलं असतं. म्हणजे जसे आम्ही रिव्ह्यू देतो, तर भाऊ तसाच रिव्ह्यू देत असतात. सो बघायला काहीच मजा येत नाही. तर कधी-कधी एखाद दुसरा पॉइंट व्यवस्थित घेतला तर घेतला, नाही तर काहीच बघायला मजा येतं. पूर्ण तो शांतपणे चाललेला असतो. तर ते ॲक्चुअली कसं यांनी थोडं मेकर्सनी वर्क करायला पाहिजे, की तुमचा भाऊचा धक्का म्हणजे कसं तो एक तुमचा दिवस असतो, की तो तुमची टी-आर-पी अशी वाढली पाहिजे ना आणि असा मस्त दणक्यात गेला पाहिजे ना, म्हणजे सगळे बॅशिंग-बिशिंग वगैरे व्यवस्थितरित्याने रोखठोक बोललं पाहिजे, दरारा पाहिजे. काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे मग तो बघायला पण मजा पण येत नाही. सो नंतर मग म्हणजे दीपालीचं चाललेलं म्हणजे इकडूनही नाही, म्हणजे संकेतबद्दल बोलत होती ती, इकडूनही नाही, तिकडूनही नाही बोलत होता. पण विशाल जे सांगत होता, ते तो करत होता आणि सगळं ऐकत होता. म्हणजे त्याला बाल्कनीमध्ये तो बोलत होता, संकेत हे करत आहे सगळंचं. तर ते सगळं ऐकत होता आणि त्या अकॉर्डिंगली तो करत होता. मग नंतर विशाल आणि अनुश्रीचं तेच बोलणं चालू होतं प्राजक्ताबद्दल. तिला प्रत्येक गोष्टीला आधार लागतो, सपोर्ट लागतो, सोबत कोण ना कोणतरी हवं असतं आणि प्रत्येक वेळेला म्हणजे ते डील करणं आणि ऑल. नंतर मग त्यांना ॲक्चुअली व्हाईट कार्डला सपोर्ट द्यायचा नव्हता. त्यांचं हेही म्हणणं झालं होतं, की त्यांना आर-बी आला असता तर म्हणजे राकेश आला असता तर राकेशला त्यांनी सपोर्ट केला असता. पण आता याचं म्हणणं असं आहे विशालचं, की त्याला प्रभूला करायचं नव्हतं. तर कारण प्रभूचं परत मग असं झालं असतं, की तो तन्वीच्या सपोर्टिंगमध्ये तन्वी जे बोलेल त्यांनी केलं असतं. म्हणून मग त्या लोकांनी सांगितलं. म्हणजे हे लोकांचं कसं म्हणजे हे विशाल आणि अनुश्री कोणाचेच नाही. आणि तोंडावर ते लोक हे सगळं आउटसाइडर्सचे जे आले, संस्कृती आहे, पण संस्कृती पण त्यांच्या जात बोलते, पण विशाल तिला काही एंटरटेन करत नाही. मग संकेतला काय आलं पाहिजे, संकेत बाहेरून जाऊन सगळं बघून आलाय, तर त्यांनी त्यांच्या ह्याच्यात नाही जायला पाहिजे. पण तो का गेलाय, आय मीन का अनायसे ओढला गेलाय. ते लेटरचं प्रकरण झालं, त्यांनी त्याला लेटर वाचायला दिलं विशालने. तो इमोशनली तिथे अटॅच झालाय की काय, डोंट नो. की पुढे जाऊन मग त्याला असं पण असेल की तिथून त्याला स्ट्रॉंग होऊन आरबीच्या विरुद्ध खेळायचंय आणि काय करायचंय. सो आता आपल्याला त्याचे काहीच प्लॅन्स माहिती नाही. नक्की त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि काय करणार आहे तो. तर पुढच्या आठवड्यात आपल्याला कळेल की तो नक्की त्याचा गेम प्लॅन काय आहे. यांच्याच बाजूनी आहे का त्याला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे. आणि आता अशी न्यूज पण आली की प्राजक्ता गेली. म्हणजे ती विक्ट झाली आहे.
सो आपल्याला तेही म्हणजे आता कळेल ते उद्या असं परवा उद्या आजकाल तर शनिवारीच इविक्शन होतात, रविवारी तर फुल एंटरटेनमेंट असतं. तर कळेल आपल्याला उद्या नक्की कोण गेलंय ते. न्यूज तर बाहेर येते की प्राजक्ता गेली आहे म्हणून. नंतर मग सागरचं पण नुसतंच ओरडाओरड उगीचच दीपालीवर तो का ओरडत असतो काही कळत नाही. म्हणजे ते अं, कळतच नाही. ते जसं आता संकेत कॅप्टन झाला, मानवशी म्हणते की मी नाही, आता मी भरपूर ड्युटी केली टॉयलेटची, वॉशरूमची, आता मी नाही करणार. तर मग तो म्हणाला हां ठीक आहे, बघूया आता कोण. मग दीपालीला बोलली, तर दीपाली म्हणते नाही, मी इथे ब्रेकफास्टमध्ये कम्फर्टेबल आहे, तर मी तेच करणार. झालं. सागर इतका ओरडायला लागला तिच्यावर, कम्फर्टेबल कम्फर्टेबल काय असतं? आम्ही काय प्रत्येक काय कम्फर्टेबल असतं म्हणून काम करायचं नसतं. मला काय, मी नेहमी जे काम करतो, कॅप्टन जे काम सांगतो ते मी काम करतो. इथे कम्फर्टेबलचं काय करायचं? तर तिथे कसं ना, दीपालीने अडून राहायला पाहिजे होतं, की बाबा नाही, मला मी ब्रेकफास्टचीच आहे ड्युटी, सॉरी ब्रेकफास्ट मला करायला आवडतो, लंच वगैरे, तर ते मी करेन. पण नंतर मग ती हे झाली, अनुशी सरळ बोलायला, अनुशीला बोलली, पण मी एवढ्या तुम्हाला 40-50 दिवस तुम्हाला चपात्या, पराठे सगळे करून खायला घालते आणि तुम्हाला टॉयलेट करायला सांगितले. तर मग ती म्हणाली, "मग टॉयलेट केलं तर काय होतं? असं थोडी आहे का टॉयलेट? आम्ही पण काही तिकडे घरी करत नाही, पण इथे येऊन सगळं करतो ना." आणि मग शेवटी मग दीपाली म्हणते, "हां, ठीक आहे, मी करते." अरे मग तू घ्यायचं ना स्टँड, राहायचं ना स्टिक, नाही करायचंय मला. पण ती ती दीपाली आहे, ती लगेच एकदम हे होते, मग शांत होते. आणि नंतर मग तिने, आणि मग अनुश्री तर इतकी आगाव आहे, म्हणजे तिला असं दाखवायचं आहे की बघा मी सेलिब्रिटींकडनं कसं वॉशरूम, टॉयलेट साफ करून घेतलं. तर म्हणे मला आरबीला आणि दीपालीला द्यायचंच होतं वॉशरूम करायला. सो अनुश्रीचं मग कधी-कधी ना छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्या कुठेतरी खटकतायत आणि त्यामुळे मग ती अनुश्री थोडीशी ना उतरत चालली आहे. म्हणजे नाही मजा येते तिच्या गेममध्ये. मग दीपाली बोलली, "या लोकांचा पहिल्यापासूनच प्लॅन होता, की मला ते वॉशरूम द्यायचं आहे ना." आणि सागर ही तर ऐकतच नाही. "अरे ऐकत नाही, तू नको तिथे का जोराने आवाज करतो?" तिथे आरबी त्याला बोलला, की "तू रॉंग आहेस टास्कमध्ये, तू बायस्ड आहे" वगैरे. तर तिथे "हां, हां, मी बायस्ड आहे, मी एवढंच बोलला. आणि मी ते दीपालीशी जोरजोरात भांडते. म्हणजे काय, तू लेडीज असेल तर त्यांच्यावर तू आवाज चढवतोस. सागर प्लीज थांबव हे सगळं. नंतर मग इथे रेवाचं आहे ना ऑल चाललेलं. कळत नाही म्हणजे मला का हे लोकं सगळं फुटेजसाठी करताय. म्हणजे ती दीपाली तिला म्हणत होती, की "तू जा आरबीजवळ सरळ. ती राखी काय करणार आहे? कारण तू आरबीकडे गेलीस, की राखी मग संगीतकडे जाते. ह्याला काय प्रेम म्हणतात का?" आणि मग तिचं पण थोडं फन वेनी चाललेलं आणि मग सगळेजण तिचं थोडं फिरकी टाईप घेत होते वगैरे, तर ती पण हसत होती. आणि नंतर मग सडनली एकदम मग तिला राखी बोलायला लागली, म्हणजे भरपूर असं बोलायला लागली. म्हणजे भांडायला पण लागली दीपाली, "हां, तू आली, चल जा इथून." मग ती दीपाली पण भडकली. तर म्हणे, "काय तू कोण आहे? राखी सावंत आहे, तुझ्याचकडे ठेव." आणि दीपाली पण चांगली भांडायला वगैरे लागली. पण मग ते असं ना, की तुम्ही स्वतः फुटेजसाठी घेताय आणि नंतर मग ते अति झालं, तर मग तुम्हाला रडायला येतं. मग तसं ते रेवाला रडायला आलं. तर तर तन्वी सरळ बोलली, की म्हणे कसं, "तुला प्रॉब्लेम होत आहे, तर तू बोल ना." तर मग कसं, "तू हसण्यावारी नेते म्हणून आम्ही पण सगळं बोलत होतो आणि आम्ही हसण्यावारी नेत होतो." आणि नंतर मग इथे बिग बॉसने सांगितलं, की तुमचं ब्रॉन्झ रेशन कार्ड आहे, त्याचे निर्बंध हटवले जात आहे. नंतर मग संस्कृती आणि राखी तिथे बसलेली आहे आणि नंतर ती तसं राखीचं तर माहिती ना, फुटेजसाठी राकेशच्या मागे-मागे येणार. तिचं म्हणते, "हां." संस्कृती, "हां, तुझा हा एक मेन काटा आहे." तर म्हणते, "कोण मेन काटा?" तर म्हणे तिने दिवाळीकडे इशारा दाखवला. तर अशा प्रकारे आजचा एपिसोड तिथेच संपला. आता बघू उद्या भाऊच्या धक्क्यावर काय होतंय, नक्की कोणाला काय ऐकवलं जातंय, काय होतंय, कोण इव्हिक्ट होतंय. सो भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू.